नमस्कार मित्रांनो, साई प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण श्री नवनाथ कथासार या अध्यायाचा पुढील अध्याय घ्यायचा अगोदर आपण जाणून घेऊया की श्री नवनाथ कथासार ही पोथी वाचल्याने त्यापासून आपल्याला काय फायदा आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे। ही पोथी फक्त वाचल्याने नाही तर ऐकल्याने सुद्धा याचा तेवढाच फायदा होतो। तर मित्रांनो, श्री नवनाथ कथासार या ग्रंथात एकूण 40 अध्याय आहेत। यातील प्रत्येक अध्याय एका विशिष्ट फलप्राप्तीसाठी आहे। ते या ग्रंथाच्या 40व्या अध्यायात सांगितलेले आहे। पूर्ण श्रद्धेने व भक्ती भावाने संकल्प करून तसेच नवनाथांना शरण जाऊन केलेलं पठणाचे किंवा श्रवणाचे दिव्य अनुभव निश्चित येतात। मित्रांनो, पितृदोष, वास्तुदोष व घरातील मतभेद या गोष्टींमुळे आज आपण प्रत्येकजण मानसिक अशांतता अनुभवतो। प्रत्येकाला काही ना काही समस्येने घेरलेले आहेच आणि प्रत्येकजण त्रस्त आहे। अशा असंख्य गोष्टीच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी अध्यात्मशास्त्र व नाथ संप्रदायामध्ये यावर एक प्रभावी आध्यात्मिक उपासना सांगितली आहे। ते म्हणजे श्री नवनाथ कथासार या ग्रंथाचे वाचन किंवा श्रवण। घरामध्ये श्री नवनाथ कथासार वाचनाने व फक्त श्रवण केल्याने सुद्धा एक आगळा वेगळा आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते। विशिष्ट समस्यांवर जसे नोकरी, व्यवसाय, विवाह, शिक्षण, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर संकल्पयुक्त श्री नवनाथ कथासार वाचन व श्रवण केल्यास हमखास अनुभव येतो। तर मित्रांनो, आपल्याला वाचायला वेळ नसेल तर फक्त रोज ऐकले तरी पारायण केल्याचेच फळ मिळते। तर मित्रांनो, सुरू करूया पुढील अध्याय। अध्याय 40वा। इंद्राने केलेला सोमयाग, त्याकरिता सर्व नाथांचे आगमन, नवनाथांचा आशीर्वाद व समारोप। चरपटीनाथाने इंद्राची दुर्दशा करून टाकली म्हणून इंद्रास फारच खिन्नता वाटली व झालेला अपमान त्याचा मनास लागून राहिला। त्याने चरपटीनाथाचा प्रताप वर्णन करून बृहस्पतीजवळ गोष्ट काढली की तो अल्पवयी असून तेजस्वी आहे हे खरे, परंतु प्रत्यक्ष हरिहराच्या प्राणावर आणून बेतविली आणि आपली करामत दाखविली इतके सामर्थ्य दुसऱ्या कोणाचे नाही। एक वाताकर्षण विद्या ही देव विद्या कशी फैलावली कळत नाही, परंतु ती विद्या आपणास साध्य होईल अशी काहीतरी युक्ती काढावी। नाहीपेक्षा त्यांच्या घरी जाऊन त्यांचे दास्यत्व स्वीकारून त्यास आनंदित करावे। अशा भावार्थाचे इंद्राचे भाषण ऐकून बृहस्पतीने सांगितले की नाथास येथे आणावे हे फार चांगले। सोमयाग करावा म्हणजे त्या निमित्ताने नाथास येथे आणावयास ठीक पडेल। ते तेथे आल्यानंतर तू त्यांच्या खुशामतीमध्ये तत्पर राहा आणि त्यांच्या मर्जीनुरूप वागून त्यास प्रसन्न करून घेऊन आपला मतलब साधून घे। हाच एक मार्ग सुलभ व साध्य दिसतो। ही बृहस्पतीची युक्ती इंद्रास मान्य झाली व त्यास आनंदही झाला, परंतु चरपटीकडे कोणाला पाठवावे हा विचार पडला। बृहस्पती म्हणाला, अष्टवसूपैकी उपरीक्ष वसू हा मच्छिंद्रनाथाचा पिता होय, तो जाऊन त्यास घेऊन येईल। पूर्वी मच्छिंद्रनाथ येथे आला होता तेव्हा त्याचा चांगला आदर सत्कार झालेला आहे। तो नवनाथास घेऊन येऊन तुझा हेतू सफल करील। हे ऐकून इंद्राने उपरीक्ष वसूस बोलावून त्यास आपला हेतू सांगितला व विमान देऊन नाथास आणावयास पाठविले। मग तो बद्रिकाश्रमास येऊन मच्छिंद्रनाथास भेटला। गोरक्ष, धर्मनाथ, चौरंगी, कानिफा, गोपीचंद्र, जालंधर, अडबंगी आणि आदी नाथ मंडळीही तेथेच होती। उपरीक्ष वसू येताच मच्छिंद्रनाथाने उठून त्याच्या पायांवर मस्तक ठेवले। त्याने सर्वांसमक्ष इंद्राचा निरोप कळविला आणि बोध करून नवनाथास अमरपुरीस घेऊन येण्यासाठी फारच आग्रह केला व त्याजकडून येण्याचे कबूल करून घेतले। मग जालंधर, कानिफा, चौरंगी, मच्छिंद्र, गोरक्ष, अडबंगी, गोपीचंद्र आदी करून जोगी विमानात बसले। गौड बंगाल्यास हेळा पट्टणास येऊन गोपीचंदाने आपल्या आईस घेतले। मग तेथून वडवानळ गावी जाऊन वटसिद्ध नागनाथास बोध करून बरोबर घेतले। तसेच गोमतीच्या तीरी जाऊन भर्तृहरीस घेतले। ताम्रपर्णीचे काठी जाऊन चरपटीनाथास घेतले। पुणे प्रांतात वीटगावाहून रेवणनाथास घेतले असो। याप्रमाणे 84 सिद्धांसह नवनाथ विमानात बसून सोमयागाकरिता अमरावतीस गेले। त्यांचे विमान आलेले पाहिल्याबरोबर
इंद्रनाथास सामोरा गेला आणि नम्रपणाने बोलून त्यांच्या पाया पडला. मग त्याने सर्वांस घरी नेऊन आसनावर बसविले व त्यांची षोडशोपचारांनी पूजा केली. सर्व देव आनंदाने त्यांच्यापुढे उभे राहिले. नंतर सोमयज्ञ करण्याचा आपला हेतू इंद्राने सर्वांस सांगितला व कोणत्या स्थानाची योजना करावी हे कळविण्यासाठी प्रार्थना केली. मग मच्छिंद्रनाथ व बृहस्पती यांनी आपसात विचार करून सिंहल द्वीपामध्ये जे अटव्य अरण्य आहे तेथे शीतल छाया असून उदकाचा सुकाळ असल्याने ते ठिकाण तयारी केली व स्त्रीसह स्वतः यज्ञात बसण्याचा विचार करून बृहस्पतीकडे मंत्र म्हणण्याची व नवनाथांकडे कुंडात आहुती देण्याच्या कामाची त्याने योजना केली. हे वन किलोत्तलेच्या सीमेत होते म्हणून तेथे असलेल्या मीननाथाची मच्छिंद्रनाथास आठवण झाली. म्हणून मच्छिंद्रनाथाने उपरीक्ष वसूस त्या दोघास घेऊन येण्यास सांगितले. त्याप्रमाणे किलोत्तलेसही मी येथे घेऊन येतो असे सांगून उपरीक्ष वसू गेला व ते सर्व आल्यावर मच्छिंद्रनाथाने त्यांना राहून घेतले. मच्छिंद्रनाथाने मीननाथास विद्याभ्यास शिकविला. पुढे बृहस्पतीने इंद्रास सांगितले की आपण यज्ञास न बसता उपरीक्ष वसूस बसवावे. मग बृहस्पतीच्या शिफारशीवरून उपरीक्ष वसूच्या हातात इंद्राने यज्ञकंकण बांधिले व आपण देखरेख ठेवू लागला. जो पदार्थ लागेल तो इंद्र स्वतः देत होता. त्याने सेवा करण्यात कसूर ठेवली नाही. त्यावेळेची इंद्राची आस्था पाहून सर्व जती प्रसन्न झाले. मीननाथास मच्छिंद्रनाथ विद्या शिकवित असता इंद्राने मयुराच्या रूपाने गुप्तपणे झाडावर राहून वाताकर्षण मंत्रविद्या साधून घेतली. ती प्राप्त होताच इंद्रास परमसंतोष झाला. 1 वर्ष यज्ञ चालला होता. तोपर्यंत मच्छिंद्रनाथ विद्या शिकवित होता. यज्ञ सांगता होताच मच्छिंद्रनाथ अग्रपूजेस बसला. मग यथासांग पूजा झाल्यावर इंद्राने दुसऱ्या नाथांची पूजा केली व वस्त्रभूषणे देऊन सर्वांस गौरविले. मग सर्व नाथ कनकासनांवर बसल्यावर इंद्र हात जोडून विनंती करू लागला की माझ्याकडून एक अन्याय घडला आहे, त्याची मला क्षमा करावी. तो अन्याय हा की मीननाथास विद्या पडवीत असता ती सर्व मी चोरून शिकलो आहे. यास्तव आपण वर देऊन ती फलद्रूप करावी. इंद्राचे हे चौर्यकृत्य ऐकून सर्व नाथांनी रागाने शाप दिला की तू कपटाने आम्हास आणून विद्या साधून घेतली आहेस, पण ती निष्फळ होईल. तो शाप ऐकून उपरीक्ष वसू व बृहस्पती यांनी पुष्कळ प्रकारांनी विनवून त्यास संतुष्ट केले. नंतर इंद्राने एवढ्या दीर्घ प्रयत्नाने व अतिश्रमाने साधलेली विद्या फलद्रूप होण्यासाठी काहीतरी तोड काढावी अशी देवादिकांनीही विनंती करून रदबदली केली. मग नाथ म्हणाले, इंद्राने 12 वर्ष तपश्चर्या करावी व नाथपंथाचा छळ करू नये, म्हणजे त्यास ती फलद्रूप होईल. असा उशाप देऊन विमानारूढ होऊन सर्व नाथ पृथ्वीवर आले व तीर्थयात्रा करू लागले. यावेळी मच्छिंद्रनाथाने किलोत्तलेस विचारून मीननाथासही समागमे घेतले होते. मैनावतीस येळापट्टणास पोचविले. मीननाथाचे सिद्ध शिष्य 3 झाले. त्या सर्व नाथांची फाटाफूट होऊन ते तीर्थयात्रा करीत फिरू लागले. इंद्राने सह्याद्री पर्वतावर 12 वर्ष तपश्चर्या केली. मंत्रयोगाच्या वेळेस तो जे पाणी सोडी त्या उदकांचा प्रवाह वाहू लागून तो भीमरथीस मिळाला. त्या ओघास इंद्रायणी असे नाव पडले. याप्रमाणे तपश्चर्या पूर्ण झाल्यावर इंद्र अमरावतीस गेला. नवनाथ बहुत दिवसपर्यंत तीर्थयात्रा करीत होते. शके 1710 पर्यंत ते प्रकट रूपाने फिरत होते. नंतर गुप्त झाले. एका मठीमध्ये कानिफा राहिला. त्याच्याजवळ पण वरच्या बाजूने मच्छिंद्रनाथ, ज्याच्या बायबा असे म्हणतात, तो राहिला. जालंधरनाथास जानपीर म्हणतात. तो गर्भगिरोवर राहिला आणि त्याच्या खालच्या बाजूस गैनीनाथ, त्यासच गैरीपीर म्हणतात. वडवाळेस नागनाथ व रेवणनाथ विटगावी राहिला. चरपटीनाथ, चौरंगीनाथ व अडबंगीनाथ गुप्त रूपाने अद्याप तीर्थयात्रा करीत आहेत. भर्तरी म्हणजे भर्तृहरी पाताळी राहिला. मीननाथाने स्वर्गास जाऊन वास केला. गिरनार पर्वती श्री दत्तात्रेयाच्या आश्रमात गोरक्षनाथ राहिला. गोपीचंद्र व धर्मनाथ हे वैकुंठास गेले. मग विष्णूने विमान पाठवून मैनावतीस वैकुंठास नेले. 84 सिद्धांपासून नाथपंथ भरभराटीस आला. आता नवनाथांचे चरित्र संपले असे सांगून मालुकवी म्हणतात,
गोरक्षनाथांचा या ग्रंथाविषयी असा अभिप्राय आहे की या ग्रंथात जो कोणी असत्य मानेल किंवा त्याची निंदा करेल तो विघ्नसंतोषी इहपरलोकी सुखी न राहता त्याचा निर्वंश होऊन तो शेवटी नरकात पडेल। हा श्री नवनाथ भक्ती कथासागर ग्रंथ शके 1741 प्रमाथी नाम संवत्सरी ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेस मालू कवीने श्रोत्यास सुखरूप ठेवण्यासाठी व त्यांचे हेतू परिपूर्ण होण्यासाठी श्री दत्तात्रेयांची व नवनाथांची प्रार्थना करून संपविला। तर मित्रांनो, इंद्राने केलेला सोमयाग त्याकरिता सर्व नाथांचे आगमन, नवनाथांचा आशीर्वाद व समारोप या नावाचा 40वा अध्याय येथे समाप्त झाला। श्री नवनाथ महाराज की जय।